श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. गंगागिरी महाराज की जय. सद्गुरु श्रीपाद रामदास महाराज की जय. सद्गुरु पांडुरंगदादा महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हर हर महादेव. आपुले तो काही येथे सांगितले नाही, परी हे वाणी वाये चळे छंद करवित बरळे. पंचभूताचा हा मेळा देह सत्तेचे निराळ, का म्हणे भुलीच्या उकराट्या चाली. फोन म्यूट कर. काय झालं? फोन म्यूट करा. लक्षच नाहीये त्यांचं. कोणाचा आवाज असा आणि त्याचं लक्षात आलं कट करून टाकीत जातो फोन. लक्षात येतंय कोणाचं? कोणाकडे जोडलेला राहतो त्यांचं लक्ष देईल ना. देवा हि देवा जगत्रय जीवा, अरे श्री केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वरिष्ठ गुणा नामाशी दे प्रेम काही काळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ह्या प्रपंचातील अमुक एक तत्व आपण आहोत, अगर ते आपले आहेत असे सांगण्यासारखे काही नाही. परंतु हे तत्व न समजून माझा देह, माझे घर, माझी पोरी असा वाणीला व्यर्थ भरण्याचा छंद लागला आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मूळ जे तत्व आहे, एक तत्व आहे, ते न समजून घेता देह माझा, घर माझं, माझी पोरं, मग असं सारखं माझं माझंच म्हणतोय ना तो. काय लावी माझी गाडी, सगळं माझंच म्हणतोय. लईच अज्ञानातला विषय. बरळण्याचा छंद लागला म्हणलं त्याला, बरळतोय तो. देवाला माझं म्हणत नाही, म्हणजे तो अज्ञानातला बघतोय नाही का. आपण नेमकं कोण आहोत हेच माहिती नाही ना. हे आपलाच तपास लागला नाही अजून, तरी लोकांना असं आम्ही एवढे हुशार आहे, एवढं कमावलं. पण अध्यात्माच्या दृष्टीनं जर पाहिलं तर, अध्यात्माच्या दृष्टीनं पाहिलं अज्ञानच आहे ना.
स्वरूपाचा ज्ञान. अज्ञानामुळेच माझं माझं म्हणतोय ना. हा. साधू माझे ना म्हणे विषयाचे पात्र द्यायचे. हा. पुत्र कलत्र झालिया स्वतंत्र माझे ना म्हणे विषयाचे पात्र द्यायचे. 18व्या अध्यायामध्ये महात्मा देहालाच माझं म्हणत नाही स्वतःच्या, बाकीच्याला कसं काय माझं म्हणत. माझं काही त्याला कळलेलं आहे महात्म्याला. स्वतःच स्वरूप कळलेलं आहे. हे सगळा व्यवहार आज्ञानातला आहे. पंचमहाभूताच्या कर्दमानी चिखलाने बनलेला हा देह आत्मतत्वापासून खरोखर वेगळा आहे. आता महाराज काय म्हणतात, आपला हा जो देह आहे ना, पंचमहाभूताचा चिखल नवीन शोध लावला काय? हे जे पंचमहाभूत आहे ना, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, या 5 जणांपासून जो चिखल कर्दम हा देह आत्मतत्वापासून वेगळा आहे. आत्मतत्व कशाला चिटकत नाही ना, देहाला कसं काय चिटकत? निर्लेप आहे, त्याचं स्वरूपच असं आहे की ते कशाला चिटकत नाही. आत्मतत्व चिटकत नाही तर मग साधू कसं काय चिटकत? साधू ब्रह्मरूप झालेला असतो ना. पण तुकाराम महाराज म्हणतात, ही वाचा अगदी भुलून गेली आहे, म्हणून देह मी, देहासंबंधी माझे असे विरुद्ध बडबडण्याची तिला सवय झाली आहे. वाचा बी बरळती, किती अज्ञानामध्ये जीव जगतोय. त्याच हे सगळं शिक्षण, हे ज्ञान, भौतिक सगळं अज्ञानातच आहे ना. एवढा पैसा, एवढी संपत्ती, आणि अज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत दुःख जात नाही, आणि जन्म मरण नाही टळत नाही. किती अवघड आहे. स्वस्वरूपाचं ज्ञान होणं ही गोष्ट फार बाकीची आहे. काय त्या जीवनामध्ये महात्म्य आहे, अनुग्रह मिळाला म्हणून नाही तर कायचं काय कळत आहे नाही का. या प्रपंचातील अमुक एक तत्व आपण आहोत, अगर ते आपल्या असं सांगायसारखे नाही. परंतु हे तत्व न समजून माझा देह, माझे घर, माझी पोर या सर्वांना व्यर्थ बदलण्याचा छंद लागला. पंचमहाभूताच्या कर्दमाने चिखलाने बनलेला हा देह आत्मतत्वापासून खरोखर वेगळा आहे. हा विवेक फार महत्वाचा आहे. देह वेगळा आणि आत्मा वेगळा आहे. पण ही वाचा भुलली. या देहामध्ये प्राण चालू आहे, प्राणोत्क्रमण झालं म्हणतो आपण नाही का. प्राण हलायचा बंद झाला, बाकी काहीच नाही.
प्राण हलतोय त्याच्या सत्तेनं, भगवंताच्या सत्तेनं आपला शरीरामध्ये प्राण चालू आहे ना, श्वास याला चालवणार ते आत्मतत्व आहे. त्याच्या सत्तेनं आपलं मशीन चालू आहे सारखं. नाही तर मग ते खलच या नाही का. विठ्ठल नावाडा भोका जाळविल्यासाठी वाचा, कटी कर जैसे तैसे उभा राहिला बैसे, न पायीशी दोरी जाती कुळ न विचारी. तुका म्हणे भेटी हाक देता उठा उठी. पहा देव किती कृपाळू आहे. दीन जीव भवनदीतून तरुण नेणारा तो फुकट नावाडी आहे. मात्र शुद्ध भावाने वेळोवेळी त्याचे नाव वाचीने घेतले पाहिजे. म्हणजे नुसतं भावानं नामस्मरण जरी केलं त्याच, तर तो काय करतो म्हणले, या भवन नदीतून तरुण नेणारा नावाडी होतो. फुकट घेऊन जातो मग. फुकट नेत नाही तसं म्हणायला. जन्मभरीच्या श्वासा इतके खर्चले हरिनाम. जे त्याचं नामस्मरण प्रेमानं केलं तर म्हणजे बाकीचे साधना करायची आता नाही, हे त्यांना म्हणायचंय. अवघड साधना करायची नाही, फक्त शुद्ध भावाने त्याचं वेळोवेळी नाव वाचीने घेतले पाहिजे. तो देव कमरेवर हात ठेवून उभा राहिलेला जसाच्या तसाच आहे, तो खाली बसत नाही. आता पुंडलिकानं सांगितले त्याला उभा राह म्हणून. संत म्हणले का रे पुंड्या मातलाशी, उभे केले देवा. म्हणजे देवाला विटेवर उभंच राह म्हणून सांगितलं. देव हा भक्ताच्या पाप पुण्याच्या शिदोरीकडे पाहत नाही. जात चांगली अगर वाईट किंवा कुळ चांगली अगर वाईट याची तो विचार करत नाही. देव वर्ष याच्याकडे पाहतच नाही. आलंय पापी आहे, आलंय पुण्यवान आहे, आलंय चांगलं आहे, याचं कुळ लय चांगलं आहे, तर लय वाईट असं काय नाही का. असं जर असतं तर देवाना कानोपात्राचा स्वीकार केला असता का. काय कुळ आहे त्या कानोपात्राचा. एक श्यामा वेशीची मुलगी कानोपात्रा, वेशीची मुलगी, आणि ती भगवंताचं नामस्मरण करती. काही जनाबाई बाहेर जनाबाई देवाबरोबर बाहेर गेला मग. तुझ्या दरबार चोरट्याचं मान वाढली की देशीचा उद्धार केला. गणिका लिहिली चोरी लोका. कानोपात्रा भगवंताला शरण गेली ना, भावाना भगवंताचं नामस्मरण करते ती. भगवंताने इथं सांगितलंय शुद्ध भावाने त्याचे वेळोवेळी नाव वाचीने घेतले पाहिजे. कानोपात्राचं काहीच पाहत नाही देव, तिचं कुळ पाहत नाही, तिचं काही विद्वत्ता पाहत नाही, फक्त तिचा भाव. नको देवराया अंताचा पाहू, प्राण हा सर्वचा जाऊ पाहिजे. भगवंताला अंतकरणापासून काकुळती आली. विदर्भच्या भाष्यानं पाठवली होती, नौकर तिला पकडून आणा. काय सत्य पुढं काय चालत नाही का. सत्ता सत्ता काय करत नाही, सत्य पुढे शहाणपणा चालत नाही. आणि आई काय करणार आहे.
चलो बोले बादशाह ने बोलाय चलो. आणि ते काय नाही आधी तर जबरदस्ती घेऊन जाऊ म्हणले. सांगितलं येते मी. पंढरपूरला आले, संतांचं दर्शन झालं आणि पांडुरंगाच्या समोर उभी राहिली. आणि काय आता तिला आधारच नाही ना दुसरा. अंतःकरणापासून भगवंताला प्रार्थना करते. सोडला ना प्राण भगवंताच्या स्वरूपाला जाऊन मिळाली ना. काही नाही फक्त प्रेमाना. म्हणून तो देव हा भक्ताच्या पाप पुण्याच्या शेजारीकडे पाहत नाही. जात चांगली अगर वाईट किंवा कुळ चांगली वाईट याचाही विचार करत नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवाच्या नावाने हाक मारली की तो ताबडतोब भेट. तेवढं मात्र अंतःकरणापासून हाक मारली पाहिजे. कसं आहे हा ती हाक कशी मारली पाहिजे हे महत्वाचं आहे ना. हाक तर आपण सगळेच मारित ना. हाक कशी मारली पाहिजे. महाराज म्हणतात देवाच्या नावाने हाक मारली की तो ताबडतोब भेट देतो. कृपावंत किती दिने बहु आवडती त्याचा भारवाई माथा करी योगक्षेम चिंता. बोलोनी जी वाट करी धरुणी जावी नी तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भावे. देव हा भक्ताविषयी इतका कृपळ आहे. गेलो पटकन लावून घे. देव हा भक्ताविषयी इतका कृपळ आहे की त्याला आपले दीन भक्त अतिशय आवडतात. देवाला काय आवडत भोळे. प्रीती करी भोळ्या भाविका. त्यांचा सर्व संसाराचा भार आपण घेऊन त्याच्या योगक्षेमाची तो काळजी करतो. कोणच्या सगळं त्याने त्याच्यावर भार घातला पुरा त्याचा. तसा तो सगळ्यांचाच चालवतोय. आपण म्हणतो मी चालवतो मग तू चालव बाबा नाही का. तो काय हस्तक्षेप करीन नाही का मग. अर्जुनाच्या उदाहरणानं आपल्या समोर आहे ना. देवरात खाली उतरल्यावर अर्जुनाचा रथ पेटला ना. आपला रथ तोच चालित आहे. त्यांच्या योगक्षेमाची तो काळजी घेतो. त्यांना आता प्रतिज्ञा देवाची योगक्षेमं वहाम्यहम् अनन्या चिंतयन्तो मां ये जना. अनन्य शब्द महत्वाचा आहे ना. पर्युपसती. अनन्य म्हणजे त्याला दुसरा आधारच नाही. अन्य आश्रयाचा त्याग. अशा भक्ताचा योगक्षेम देव चालतो. तो एखाद्या वेळी चूक बोलून परमार्थाचा मार्ग सोडून आडवाटेने जाऊ लागले तर त्यांचा हात धरून परत सरळ मार्ग दाखवतो. भागलिया मज वाहतील कडी. तुकाराम महाराज म्हणतात देव आपल्या ठिकाणी एकनिष्ठपणाने अनुसरलेल्या भक्ताच्या सर्व गोष्टी करतो. देवाचं काम असं आहे
त्याच्यावर तो हाय हा विश्वास बसायलाच बराच दिवस जाते. आता हाय म्हणजे भीतीपोटी हा म्हणावं लागत कधी कधी. नाही म्हणावं तर बरं तो आपलं काही वाईट केलं नाही म्हणजे बरोबर म्हणून म्हणायचं आहे बाबा. नाही म्हणावं तर काही करीत ना आपलं तो उलट पालट. भीती. पण खरंच देव आहे वास्तवात. मग तिथून पुढं सगळं भक्ताचं करतो बा. हे टप्प्याटप्प्यानं होत असतं. त्याच्याकरता संतांनी सगळं प्रॅक्टिकल करून दाखवलं ना. किती संतांचा चरित्र आहे आपल्याकडे नाही का. आतापर्यंत जेवढे भक्त झाले बरं ते बा आपल्याला असं वाटतं जुने लय दिवसापूर्वीचे उदाहरण आहे. आजही करतोय ना तो. आता आज आपल्याला नामस्मरणाचे अनुभव येत नाही का. आजच्या घडीला म्हणजे आता आपण वर्तमानात जगू राहिलोय ना. सध्या आपल्याकडे किती उदाहरण आहे सांगायला अशी नामस्मरणाचा परिणाम. तिथे सगळे मार्ग बंद पडले तिथं परमार्थाच्या नामस्मरणाचा परिणाम. त्याचं नाम आणि तो का वेगळा आहे का. नाही ना. म्हणून किती उदाहरणं सांगता येतील आपल्याला. सध्याची सांगता येतील, पहिले तर इतिहासात आहेच नाही का. म्हणून कारण महाराज म्हणतात देव आपल्या ठिकाणी एकनिष्ठपणाने अनुसरलेल्या भक्ताच्या. आता हे महत्वाचं आहे ना हो. परीक्षेला बसल्याशिवाय मार्क कसं काय मिळतील. आता ते बऱ्याच ठिकाणी त्यांनी म्हणलंय ना ज्यामुखी निधान पांडुरंग मग कल्याणी. फुकट तर काही भेटणार नाही काही. देव आपल्या ठिकाणी एकनिष्ठपणाने अनुसरलेल्या भक्ताच्या या सर्व गोष्टी करतो. कुठं भर टाका नाही का. कुठं टाका तो काम करतो. काय होत ते म्हणते अनुसार आहे तो अमर झाला. अनुसारी तो अमर झाला. आता ती पुढची स्टेप आहे. ती ओरिजिनल कृपा आहे. मग तिथे खरी कृपा आहे. सामान्य काम सुद्धा देव करतोय ते तर मग उद्धाराचंच कार्य झालं त्याच्यावालं. करून टाकला म्हणजे मग ते आपला सारखंच करून टाकायचं तो. नेनती वेद श्रुती कोणी आम्हा भाविका वाचून रूप आवडे आम्हा पाशी तैशी जोडी ऋषी केशी. आम्ही भावे बळीवान तुझं घालू हृदयात तुका म्हणे तुझं धाक देता पावसील हाक. आम्हा परम भाविका वेद श्रुती जाणणारे कोणी नाहीत. अथवा आम्हा परम भाविका खेरीज वेद श्रुती अगर दुसरे कोणी हरीला जाणणारे नाहीत. वेदाला जाणणारे आम्हीच आहोत. खरा वेदाचा अर्थ आम्हालाच कळाला. देवाला जाणणारे आम्हीच आहोत. हरीचे रूप आम्हाला मोठे प्रिय आहे आणि आम्ही त्याचा तसा लाभही करून घेतला आहे.
आम्ही हरिविषयीच्या भावाने मोठे बलाढ्य झालो आहे. एवढी शक्ती कशामुळे आली? नामामुळेच आली ना. हा संतांकडे एवढं सामर्थ्य आलं तर नामस्मरण झालं ना. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. हा मोठेच साधा मुख्यमंत्र्याचा पीए जरी असला तर किती त्याला डिमांड राहतोय. हा इथं देवाचा भक्त झाल्यावर काय कमी आहे? म्हणून देवा तुला हृदयात घालून ठेवू. देवाला कुठे ठेवू? हृदयात. संभळीमध्ये. पूर्वी देवाला ठेवण्याकरता संभळी असायची. हा पूर्वीच्या काळात हे संत लोक असे फिरायचे ना. तीर्थयात्रा, चातुर्मास, पूर्वी पायी फिरायचे ना. हा मग सगळं संगच. मग देव संभळीत ठेवायचे. मग संभळी काय ती? संभळी कशाची राज? चामड्याची. अशी कामटीची बनवेल असते. त्याच्यामध्ये मग कशावरून विषय निघाला होता तो, संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठव. त्याच्यावरून विषय निघाला होता. मग आपल्या हृदयाचीच संभळी केली ना संतांनी. देव कुठं साठवला? हृदयात साठवला ना. तसं देवा तुला हृदयात घालून ठेवू. तुकाराम महाराज म्हणतात, कातडीची ती फक्त रोहिदास महाराजांची होती. कातडीची होती पण ती रोहिदास महाराजांची होती. बाकी त्याला कसं काय चालन? आता आपली तरी कशीची? कातडीचीच आहे ना. कातडीत संभळी तरी देव राहतोय ना. आपली कायची? पण देवाला ठेवण्याकरता हे जे महापुरुष फिरायचे ना पूर्वी, त्याशी आमटीची संभळी बनवला असायची. त्याच्यामध्ये मग ती देव ठेवायची. तुकाराम महाराज म्हणतात, आमचे तुला मोठे भय आहे म्हणून आम्ही तुला हाक मारल्याबरोबर तू प्राप्त होशील. आता भय म्हणजे येणे, त्याच्यावर उपकार करून ठेवलाय, ऋण करून ठेवलंय ना. देवावर कर्ज आहे यांच्यावालं. ऋण असल्यावर काम ऐकावंच लागत असं आहे ना. आपण जर एखाद्या माणसाकडून पैसे घ्यायला असले 4-5 लाख रुपये, ते बी असे बिगर व्याजी, त्यानं जर काही काम सांगितलं मग ऐकावं नाही लागायचं. ऐकावं लागेल ना. कळावं लागेल. तसं देव घाबरतो म्हणले आम्हाला, आमचे तुला मोठे भय आहे म्हणून आम्ही तुला हाक मारल्या बरोबर तू प्राप्त होशील. हाक मारायच्या अगोदर जातोय तो. हाक मारायची काय करते? त्याला न सांगता करी सर्व काम. असं आहे. आता तो प्रेमाचा भाग आहे, तो काही व्यवहार नाही. देवाचं लय नामस्मरण केलं म्हणून नाही. त्याने ते सगळं वाहिलेलं आहे ना. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. अरे प्राण सुद्धा देवाला अर्पण करून टाकला. वाचा वाहिले अनंता, हे सगळं शरीर पार लिंब लोन करून टाकलं. राहिलं काय मग? मन सगळं तन मन धन सगळं देवाला अर्पण करून टाकल्यावर मग करीन नाही तर काय करीन तो? मन गुंतलेलो लया जाय धावणीचा ठया,
मागे परतवितो बळी. सूर्य का भूमंडळी येऊन या घाली घाला नेनो काय होईल तुला का म्हणे येणे बहु नाळीले शहाणे. मन हे विषयाच्या ठिकाणी मोठं लोप झाले. वारंवार धावत तिकडे जात आहे. मनाची धावत विषयाकडे ना, त्याला सगळ्यात जास्त विषय आवडत्या. आपले एवढे प्रयत्न चालले पण तरी ते मन आपल्याला कधी कधी झटका देतच. कारण ते वळण आहे ना त्याला. जसं पाणी उताराकडे धावतं ना, तसं मन विषयाकडे जास्त धावतं. इकडे लय त्याला वळण लावावं लागत. तिकडं काय, तिकडं तसंच नाही का. मंत्र पाठ करावं लागत आहे, ओव्या पाठ करावं लागत आहे, शिव्या पाठ करावं लागत आहे का? नाही. म्हणजे मनाचं कसं आहे, इकडं सांगत आहे संत चिंतन करा पण तरी ते विषयाचं करत. त्याला ती पहिली सवय नाही का. या मनाला विषयापासून जो मागे पळवतो तो बलाढ्य होय. या भूमंडळामध्ये तोच एक सूर्य. आता व्यवहारातली सूर आहेतच पण तो विषय वेगळा. पण इकडं विषयापासून मनाला काढायचं आणि परमार्थाकडे लावायचं, तो खरा सूर्य म्हणले. तो खरा सूर्य. तो बलाढ्य होय. भूमंडळामध्ये तोच एक सूर्य. भूमंडळी आम्ही बळी विरगाडी. भूमंडळामध्ये तो खरा सूर्य म्हणले. ते मन ज्या वेळेस घाला घालील त्यावेळेस तुझे काय होईल ते कळणार नाही. तुकाराम महाराज म्हटलं आजपर्यंत या मनाने पुष्कळ शहाण्या लोकांना फसवलंय. बाकीच्यांचा तर विषय शहाण्याला फसवलंय तर त्याला काय धोका देतं मन. कधी धोका देईन हे सांगतोय मनाला. त्या मनाचा महाराज म्हणले ना मनोमार्गी गेला. त्याच्याकरता ती कृपा लागायची पाठीमाग नाही का. एक शक्ती लागायची, फार मोठी शक्ती सांभाळत असते ना आपल्याला. मज निरंतर जागविती. जसं आईला मुलाला सारखं सांभाळते ना, तैसे मज येती सांभाळी. अध्यात्म क्षेत्रामध्ये गुरुमाऊली आपल्याला सांभाळत असतात. वाटतंय तसं आम्ही सगळं करतोय पण संत आपल्याला वेळोवेळी सांभाळतात. मन तर आपल्याला कधी मातीत घालीन काही सांगता येत नाही. त्याला काय ते मनापुढे चांगले हात टेकले तर आपल्याला काय, आपण कुठं राहिलो नाही का. काय आपल्याकडं उभ्या पिकाट त्याला ढोर म्हणलंय ते कवयित्रीनं नाही का. किती हकला एकाच याला नामरूपी लोड न घालणे, सत्संगतीत राहणे, विवेक वैराग्य संपत्तीले महत्वाची आहे. सत्संगतीत राहणं सगळ्यात सोपं, तर दुसरा पर्याय नाही. घी माझे वाचे गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे. तुम्ही ऐका रे काना माझ्या विठोबाचे गुण,
विठोबाचे गुण माझ विठो, मना तेथे धाव घे राहे विठोबाचे पायी, राहे विठोबाचे पायी, राहे विठोबाचे पायी. तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा, नको सोडू या केशवा, नको सोडू या केशवा, मना तेथे धाव घे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, वाचेला म्हणतात, घे घे माझे वाचे गोड नाम. ते नामाची गोडी लगेच नाही लागत का, लागती लगेच. आता एवढं येणे का म्हणले नाम अमृत गोडी, अमृताहुनी गोड. पण ते काही लगेच घेतले गोड लागत का? नाही नाही. नाही 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 नाही. लगेच मग तर लय सोपं झालं असतं. यानं द्यावं लागत. आता एखादं जर सहज नामस्मरण असं गोडी तर समजून घ्यायचं, मागची तपश्चर्या आहे, मग भरपूर कष्ट घेतले असणारे नाही का. तिळ तिळ पुण्य साचा पडी. बहुत जन्मी जोडे. हा, तीळ तीळ पुण्य सापडे, बहुत जन्मी जोडी, नाम वाचशी आतुडी. नाम आवडायला लई पुण्य लागत. समागम गडी संतांचा तो पुढचा विषय राहिला. पण नाम आवडायला लई पुण्य लागतं म्हणले. बहुत जन्मी जोडे म्हणले ना. अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरिपायठा होय. अनंत म्हणजे किती गिनती नाही. ते घे घे मा देवाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही घ्या रे डोळे सुख पा विठोबाचे मुख. डोळ्यांना सांगितलं तुम्ही काय पाहू नका बाबा, दुसरं पाहून काहीच फायदा व्हायचा नाही का. हे मोबाईल किती फसवितोय सहज. काय पाहू वाटत त्या मनाला डोळ्याला. आपलाच परीक्षा पाहायची कायला नाही का. डोळ्याला काय आवडत. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गो. जर आपल्याला कीर्तन आवडायला लागलं, भजन आवडायला लागलं, समजून घ्यायचं देवानं कृपा केली. काय अवघड आहे तरी नाही का. पूर्वी बाकीच्या गोष्टी आवडत होत्या, आता त्या आवडत नाही. गप्पा आवडत नाही, कोणाचं निंदा आवडत नाही, कोणाचं काय नाही काय नाही. आता हे मनाला सांगितलं, मना तेथे धाव घे राही विठोबाची पायी. भगवंताच्या स्वरूपात राय, भगवंताच्या नामात राय, भगवंताच्या सेवेत राय. त्या मनाला आहे ना सगळ्यात मोठा उपाय मोठ्यानं वैखरीचं नामस्मरण करणे. थकून टाकायचं. थकून टाकायचं. त्याला थकवलं का तसं ते इतकं सफळ आहे ना, इतकं सफळ आहे का ते सनिष्ठ ते. त्या वैखरीच्या वाणीमध्ये असं ते गुंडळत आहे. भजनात कसं कीर्तनामध्ये नागी लागत बेस्ट पैकी सगळं राहतं ना तिथं. मग वाजायला, ऐकायला, ते भजन येते, ते चटके चाटके येते. हा जय हरी. हा पहिली पत्रिका ना. हा कितीला सुरू करायचं.
हा बर बर. तिथं आता विधीला तर तिकडे जाणार आहे वाटतं ना. हा करू मग आपण 8च्या पुढं करू चालू. पुढं गावातच आहे ना. बर बर चालेल चालेल. हो चालेल. हा काय चाललं होतं आपलं. वय खरी नाम स्मरण. जरा हे विठोबाची पायी तुका म्हणे जीवा नको सोडू याके सेवा. आता हे सगळं मनाच्या अधीन आहे, बाकीच्या गोष्टी नाही का. वाचा मनाच्या अधीन आहे. मनोराजा एक दे पुरी. मग राजा जसं सांगन तसं प्रजेला ऐकावं लागतं ना. वाचा मनाच्या स्वाधीनी, डोळे मनाच्या स्वाधीनी, बर का. मुख मनाच्या स्वाधीनी, कान हे सगळं मनाच्या स्वाधीनी. म्हणजे सगळ्याचा कारभारी कोण आहे. मन. हा मन जर नाही म्हणलं तर मग यांचं काही चालत नाही. हे जरी म्हणत असले पण मन तिथं नसलं काय उपयोग आहे मग. मन प्रधान आहे ना. राजा म्हणलंय त्याला. तर पहिलं ते मन प्रसन्न करायला पाहिजे. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन तयार जर झालं ना बाकीचे आपोआप थांबायचे तिथे. मग राजा थांबल्यावर मग प्रजेला थांबावंच लागत ना. तसं मन म्हणून राजा एक देहपुरी त्याची पती दुहिनारी पुत्र पौत्र संपन्न भाई. त्याने कृपा केली आम्हावरी गा म्हणून आलो या देश. मनाची कृपा फार महत्वाची. मनाला गोडी 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 त्याला जे आवडन ते करायचं. त्याला जर वाचन आवडत असलं तर वाचायचं. त्याला भजन आवडत असलं तर भजन. त्याला आवडत कीर्तन. पण त्याला त्याच्यात गुंतवायचं. शुद्ध होस तर शुद्ध स्थिर होस तर एकदम मग लागत सोयीला सगळं असं. म्हणून घे घे माझी वाची गोड नाम विठोबाची. तुम्ही हरे डोळे सुख पहा विठोबाची. मग तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाची गुण. मना तेथे धाव घे राये विठोबाची पायी. तुका म्हणे जीवा नको सोडू याके सेवा. पुंडलिकावर धारी विठ्ठल देव तुकाराम पंढरीनाथ भगवान.